नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आलो. पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं अभूतपूर्व आंदोलन झालं आणि अभिजित याने का सदर आंदोलनाचा प्रतिसाद बघता 20 तारखेपर्यंत केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. आणि 20 तारखेला 20 जून रोजी दिल्लीला जंतर मंतरवर मोठ्या स्वरूपाचं विद्यार्थ्यांचं आंदोलन होईल असं पुणे या ठिकाणी काल झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलन प्रसंगी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पुणे तिथे काय होणे या उक्तीप्रमाणे काल अभिजित याने एक आंदोलनाची दिलेली हाक आणि त्या दृष्टीनं दुसरं आंदोलन पुण्या या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न झालेलं आहे. या आंदोलनामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने केंद्र सरकारवर दबाव वाढलेला आहे. वांचुक हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांसमोर व्यक्त होताना अभिजित यांनी स्पष्ट सांगितलं आहे की केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ करत आहे. नीट आणि CBSEच्या परीक्षेमध्ये घोटाळे होतात आणि या घोटाळ्याची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही आणि जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचं आंदोलन हे चालू राहणार आहे. अभिजित याने कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना सायबरमध्ये केली. CGA सूर्यकांता यांच्या झुरळ या उपमेला येथील युवक, बेरोजगार युवक संतप्त झाले आणि झुरळ यावर टिप्पणी अभिजित यांनी इंस्टाग्रामवर केली आणि जवळजवळ 2 कोटी जेनजी तरुण विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि कुठेतरी ह्या तरुणांना एकत्र करून केंद्र सरकारच्या नीतीच्या विरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे. लोकांमध्ये जी भीती पसरलेली आहे ती कुठेतरी दूर व्हायला पाहिजे आणि असा अभिजित काल मोठ्या संख्येनं पुण्या येथील सावित्रीमाई फुले विद्यापीठामध्ये युवकांना त्या ठिकाणी त्यांनी जमवायचं आव्हान केलं. महाराष्ट्राच्या सरकारनं त्यांना परवानगी दिली आणि अभूतपूर्व असं आंदोलन झालेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनी नीटसारख्या परीक्षेमध्ये होणाऱ्या पेपरफुटी भ्रष्टाचार प्रसंगी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एक असंतोष व्यक्त केलेला आहे आणि ह्या असंतोषाची झळ संपूर्ण देशभर पसरायला सुरुवात झालेली आहे. CGPच्या माध्यमातून जो काही वणवा देशामध्ये पसरलेला आहे हा वणवा कुठेतरी केंद्र सरकारला भस्मसात करेल असं एक चित्र आहे. आणि गेल्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार जे चाललेलं आहे आणि या वारूला कुठेतरी रोखण्याचं काम CGPच्या आंदोलनानं विद्यार्थ्यांनी होत आहे. नेहरूंनी 12 वर्ष राज्य केलं आणि भारत घडवण्याचं काम केलं, भारत तयार करण्याचं काम केलं. 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 12 वर्षामध्ये नेहरूंनी भारताला बांधलं. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सक्षम भारताची वाटचाल काँग्रेसच्या सरकारनं केली, नेहरूंनी केली. आणि 78 वर्षामध्ये भारताची लोकशाही ही कुठेतरी कौतुकास्पदे वाढत होती. विविधतेत एकता असलेला हा देश आणि या देश कुठेतरी सुजलाम सुफलाम होण्याकडे वाटचाल होत असताना 2014 साली नरेंद्र मोदी हे पुढे आले आणि देशातील भ्रष्टाचार आम्ही संपवणार आणि देशाला कुठेतरी सुजलाम सुफलामकडे नेणार, येथील बेकारांना नोकऱ्या देणार आणि भारताची गरिबी दूर होणार अशा अपेक्षेनं युवकांनी मोदींना निवडून दिलं. पण 12 वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारनं ज्या पद्धतीने भांडवलदार लोकांना मोठं करण्याचं काम केलं,
देशाची संपत्ती अडाणी अंबानी सारख्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम केलं आणि संसदीय लोकशाही कुठेतरी तारतार करण्याचं काम केलं. लोकांनी निवडून दिलेले सरकार त्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये जेलात नेण्याचं काम केलं. त्यांचे आमदार खासदार यांना ईडी सीडी सीबीआय सारख्या निपक्षपाती काम करणाऱ्या ज्या स्वायत्त संस्था होत्या त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्यावर केसेस केल्या आणि त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन त्यांना स्वच्छ केलं. आणि कुठेतरी वेगळंच राजकारण या देशामध्ये. या राजकारणामध्ये सर्व लोक संभ्रमित झालेले आहेत. येथील सुशिक्षित बेरोजगार युवक त्यामुळे भडकलेले आहेत आणि केंद्र सरकारच्या मोदी शहाचं जे काही धोरण आहे ते आधी लोकांना वाटलं की कुठेतरी विकास होईल. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचं दिलेलं आश्वासन, जीएसटीच्या नावाखाली येथील उद्योगधंदे बुडवण्याचं केलेलं काम, नोटबंदीने येथील गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं धोरण आणि काळा पैशासाठी नोटबंदी केली आणि काळा पैसा व्हाईट करून येथील शेतकऱ्यांना, येथील बेरोजगारांना, येथील युवकांना एक भिकेकंगाल करण्याचं काम 12 सरकारमध्ये मोदी सरकारनं केले. ज्या पंडित नेहरूच्या नावानं भारतीय जनता पार्टी मोदी सरकार खडे फोडते, त्या मोदी सरकार नेहरूंनी उभं केलेलं भारत कुठेतरी विकण्याचं काम, भांडवलदारांना विकण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे. आणि हे पातक कुठेतरी विद्यार्थ्यांना झोंबलेलं आहे आणि विद्यार्थी आता रस्त्यावर उतरलेले आहे. अभिजित नेटके, अभिजित हा युवक कुठेतरी CJPच्या नावानं या ठिकाणी आंदोलन उभं करतात. जी लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं दबाव असणं किंवा निर्णय गरजेचं असताना ते सुप्रीम कोर्टचे जज कुठेतरी येथील बेरोजगार युवकांना झुरळाची उपमा देते आणि लोकशाहीची तारतारपणा करते. आणि अभिजित यांनी नेमकं CGAच्या त्या झुरळच्या उपमाचा उपयोग करून इंस्टाग्रामवर राळ उठून दिला आणि त्याला युवकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. त्याचं प्रत्यांतर जंतर मंतर येथील गेल्या शनिवारी केलेल्या आंदोलनामध्ये आहे. आणि काल त्यांनी पुणे येथे आंदोलन केलं. मोठ्या संख्येने लोक जमली आणि पुणे येथील आंदोलन पुढे तेवढ ठेवून भारताच्या विविध शहरांमध्ये आंदोलन करण्याचं अभिजित यांनी जाहीर केलेलं आहे. आणि जंतर मंतरवर 20 तारखेला होणारं आंदोलन मोठं होणार आहे. 20 तारखेपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर घेतला नाही तर मोठ्या संख्येनं आंदोलन होणार आहे. आता येथील देशातील युवक जागृत झालेला आहे, त्याला जाणीव झालेली आहे कुठेतरी आमच्या भावनांची कदर या देशामध्ये होत नाही. म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या माध्यमातून जी काही घटना आहे या घटनेचं संरक्षण करण्याला रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी अभिजित यांनी घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयाला आता विरोधी पक्ष देखील साथ द्यायला लागलेले आहे. बघूया आता राहुल गांधी जे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आहेत ते कशा प्रकारे अभिजितला साथ देतात, या तरुणांची मोड कशा प्रकारे बांधली जाते आणि आंबेडकरी जनता या तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करेल आणि केंद्र सरकारच्या जी काही धोरणं चाललेली आहे भांडवलशाही धोरणाला चाप लावेल अशी अपेक्षा आहे. बेरोजगारी, वाढणारी महागाई आणि आंतरराष्ट्रीय संबंध या सर्व गोष्टीचा विचार करता देश हा गंभीर समस्येला तोंड देत आहे. कुठेतरी भारताचं विघटन होणार नाही, कुठेतरी भारत तुकड्या तुकड्यामध्ये विभाजन होणार नाही, दक्षिण आणि उत्तर अशी दरी निर्माण होणार नाही. आणि लोकशाही, संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी ज्या पद्धतीनं 2024ला एक हंग मॅन्डेट भारतीय जनता पार्टीला दिलं NDAच्या माध्यमातून आणि त्याला जर कुठेतरी साबूत ठेवायचं असेल तर आता जनतेने पण रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. विरोधी पक्षाने देखील संघर्ष केला पाहिजे आणि पैशाच्या मागे लागणाऱ्या खासदारांना, आमदारांना एक अंजन घातला पाहिजे आणि त्यांना कुठेतरी भीती वाटली पाहिजे लोकांची. तर आम्ही जर पक्ष फोडत असू, आम्ही कुठेतरी भ्रष्टाचारासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जर जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्याचा अपमान करत असू तर अशा लोकांना धडा देखील इथले युवक शिकवतील असं एक चित्र आहे.
या एकंदर वातावरणाच्या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.